युनिक परंडा च्या दर्जेदार आणि क्वालिटी बॅट्स ठेवल्यात. ज्या बॅट्स तुम्हाला साहजिकच घ्यायच्या असतील तर संपर्क करा, कारण हा देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. षटकार. थँक्यू. 7 धावा धावा फलकावरती. हॅलो हॅलो, या ठिकाणी SKD कन्सल्टन्सीचे बोरसे सर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांनी आपल्या चाकण MIDC उद्योजक संघटनेला सबसिडीच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना गायडन्स देऊन कोट्यवधी रुपयाची सबसिडी देऊ केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे त्रिवार आभार. आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. DJ. थँक्यू. अनिकेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धफलक्यावरती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे नुकतंच आपण पाहिलं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि करणं जरुरी. गोलंदाज यावेळेस लोअर फुल टॉस. चेंडू जो नक्कीच फलंदाजाच्या दिशेने हाताळला. सिंगल आली. सरळ बॅटचा फेस ओपन केला. चेंडूला दिशा दर्शवली. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा केली. एकेरी दुहेरी धावांवरती कामकाज सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राज टायटन्स संघाच्या 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, तो कोशिश करने वालों की मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. इथे लढावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार. यावेळेस देखील अगदी आपण पाहिलं तर लॉफ्टेड स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर डेफिनेटली मिळणार आहे. बॅटच्या आतील कडा लागली. चेंडू पुन्हा एकदा पायावरती जाऊन आदळला. 10 धावा ज्या धावफलकावरती. ओ यावेळेस मात्र यष्ट्यांच्या खूप जवळून तो चेंडू यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. अभिजित प्लास्टिक त्यानंतर कौस्तुभ एंटरप्राइजेस आणि BNI पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप. सर्व मान्यवरांचं मित्रपरिवारांचं मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र बॅटर फलंदाज मोक्याच्या क्षणी डबल माइंडेड झाले. नेमका शॉट खेळू का डिफेन्स करू. यावेळेस फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय. लॉंग ऑफचे खेळाडू. नक्की त्या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत सुंदर असं क्षेत्ररक्षण. 11 धावा धाव फलकावरती. थँक्यू. इथे देखील फ्लिक ऑफ द रिस्ट अगदी आपण पाहिलं तर मनगटाचा चांगला वापर. बट केवळ आणि केवळ 1 धाव तर मिळणार आहे. फेकी भरकटली आहे. दुसरी कुठलीही धाव तिथे नाही आहे. ऋषिकेश खळदकर यांचा आपण पाहिलं तर बॅकअप देखील तिथे पाहायला मिळत आहे. 12 धावा ज्या धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 रन्स. हॅलो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही सुरुवात चांगली, कारण इथे आपण पाहिलं तर स्वप्न प्रत्येकाचं, प्रत्येक टीमचं आणि प्रत्येक संघनायकाचं एकच असणार आहे. अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5 ची चमचमाती ट्रॉफी उचलायची. स्वप्न जे त्या ठिकाणी पाहिलं गेलंय. पाहूया कोणाचं स्वप्न इथे खरं होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. हो हो हो, गोलंदाज तर होत आहेत, परंतु फलंदाज देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवत आहेत. षटकार. थँक्यू. कारण लक्षात ठेवा अब्दुल कलाम
स्वर्गीय अब्दुल कलाम, भारतरत्न अब्दुल कलाम यांनी देखील सांगितलं, या चेंडूनंतर आपण उल्लेख करूयाच, जे की नक्कीच मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख अगदी आयुष्याचा शेवट देखील आपण त्यांचा पाहिला, जो की काम करत असताना देखील शेवट झाला, परंतु नेहमी आपल्या सर्वांच्या स्मरणार्थ ती व्यक्तिमत्व असणार आहे. त्यांचा दृष्टिकोन असा होता की स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपेमध्ये पाहता. स्वप्न 3 असतात की जी तुम्ही झोपेमध्ये पाहता. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच पुन्हा एकदा टोलावला गेला, बट अतिरिक्त वळण त्या ठिकाणी चेंडू घेईल कव्हर पॉइंटला. खेळाडू धावत पळत जाणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धबलकावरती 20. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. इथे फायनलमध्ये एक संघ दाखल आहे आणि त्या संघासमवेत 2 हात. इथून पुढे कोण करेल या सामन्यानंतर आपल्याला ते चित्र पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट, दिशा दर्शवली. दशा ओ हो वा, दाबा फलकात बदलेल, बट केवळ एकच अंकाने. तिथे अटेम्प्ट कमालीचा होता, लाजवाब होता, एफर्ट सुपर्ब होता. 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे आपण पाहिले तर पहा, फलंदाजांना जे प्रश्न विचारले जात आहेत ते प्रश्न मात्र तिथे अवघड आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 धावा धावफलकावरती. कारण प्रत्येकाला माहिती आहे, मोठमोठी माणसं देखील म्हणतात की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे उडान कोण भरेल विजयाची, विजयाची भरारी कोण घेईल यावरती सर्वांचं लक्ष. कारण भरपूर ठिकाणी ऐकतो किंवा बोलतो देखील आपण. तत्पूर्वी गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजी मार्कवर वेदांत. कॅमेरामॅन विनंती असताना तुम्ही संपर्क करा. आमच्या शिंदे साहेबांनी 3 वेळा तुम्हाला सिग्नल केलाय आणि 4था सिग्नल आम्ही देतोय. या, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. 21 धावा धावा फलकावरती. यावेळेस देखील डाऊन द लेग ग्लान्स त्या ठिकाणी चेंडू नक्कीच पायावरती का बॅटवरती ब्रश होतोय. पंचांनी कळवलंय बॅटच्या मदतीने चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. 25 धावा धावफलकावरती आहे. 25. यावेळेस पिकअप शॉट लॉफ्टेड, बट इट इज व्हेरी हॉट. 6 रन. षटकार. थँक्यू. 31 धावा धावफलकावरती. 31. इथे धावा बनवण्याची गरज आहे आणि हात खोलण्यास सुरुवात देखील केली बॅटर फलंदाज अनिकेतने. अनिकेत भोसले. इथे मात्र आपण पाहिलं तर वेल लेफ्ट केले, या चेंडूला जाऊ दिलं, सोडून दिलं. धाव मात्र जी पळून काढली जाईल ती असेल अक्षय सर. आताची धाव 22च्या स्वरूपातील. देर आहे दुरुस्त आहे. होतं कधी कधी चर्चा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांची देखील सुरू होती. 32. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या डोक्याच्या वरतून पुन्हा एकदा बंदुकीची गोळी खेळली. चौकाराची होळी. चौकार. 4 धावा. ये थँक्यू थँक्यू. 36 धावा धावफलकावरती. हा प्रहार चांगला होता. मगाशीच मी सांगितलं प्रत्येक बॅटर प्रहारावरती प्रहार करत राहील. जेव्हा जेव्हा चेंडू स्लॉट मध्ये पलीकडे पाठवला जाईल, पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे संघनायकांचे इरादे कसे आहेत माहिती आहे की रोगी को दवा चाहिए,
राहुल भाऊ, रोगी को दवा चाहिए, जोगी को तब. हम तो है क्रिकेट के दीवाने, हमें अभिजीत कब चाहिए. षटकार, 6 धावा. डीजे गाणं लावा. थँक्यू. 48. यावेळेस देखील आपण पाहू शकतो डॉट बॉल. हॅलो, यावेळेस देखील आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषा पार. उत्तुंग भल्ला मोठा कौस्तुभ एंटरप्राइजेस चा षटकार. थँक्यू. 54. ओ हो, यावेळेस मात्र यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड. राज टायटन्स 54 धावा धावलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि न्यू बॅटर संघाचे संघ मालक राज. आणि गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहिलं तर ऋषिकेश खळदकर. यावेळेस देखील गॅप त्या ठिकाणी शोधला जाणार आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पाठवला जाणार आहे. चौकार. थँक्यू. हे गाणं मराठीत ऐकायला पण चांगलं वाटलं असतं. सर्चिंग चालू आहे, ऐकायला मिळेल. ओहो, यावेळेस देखील पिकअप शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बागाची दहाड फोडला पहाड. षटकार. थँक्यू. काल देखील मी आठवण करून दिली होती की एक पाणीपुरी विकणारा खेळाडू जर का त्याने सातत्याने सराव केला, मैदानावरती घाम गाळला, तर प्रत्येक भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवू शकतो. नाव यशस्वी जयस्वाल. त्याचा जर्सी क्रमांक 64 धावफलकावरती 64 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हालचाल. आप्पासाहेब सूर्यवंशी. इथे मात्र पुढे सरसबत प्रहार केला गेला आणि मैदानाच्या बाहेर देखील गरमागरम वातावरण. षटकार. 6 धावा. थँक्यू. 70 धावा धावफलकावरती. आता मात्र प्रणव माने. लोअर फुल टॉस बट दिशा भरकटली आणि पंचांनी कळवलं दिशा से भटकोगे तो जनाब हमारी नजरों में खटकोगे. यावेळेस मात्र चेंडू बॅट वरती लिटिल बिट चॅट तळपली बॅट. षटकार. थँक्यू. 77 धावा धावफलकावरती. ओहो हो, यावेळेस डबल माइंड नक्की त्या ठिकाणी बॅटर फलंदाज पाहायला मिळाले, बट तिथे काहीशी अपील देखील होती. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये 2च ठिकाणी अपील करतो. काल देखील सांगितलं होतं, एक क्रिकेटचा खेळ मैदान आणि दुसरा म्हणजे कोर्ट. तिथे देखील लॉफ्टर स्ट्रोक बट कुठल्याही प्रकारचं धाव नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल. 77 वरती धावफलक स्थिर. आणि अजून एकदा हा चेंडू टाकावा लागेल, कारण पंच होतील गोलंदाजावरती नाराज आणि सांगतील हा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा टाका महाराज. व्हाईट बॉल.
ओहो, इथे नेमका बॅटर फलंदाज खेळू की नको खेळू या दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतात. इथे देखील तेच आहे. ओळखलं जात आहे बॅटर फलंदाजाला गोलंदाजाकडून फॉलो केले जाते, रीड केलं जात आहे. इथे मात्र 6 षटकांचा खेळ संपलाय. दफलकावरती राज टायटन्स संघाच्या 79 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डो बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर तैनात केला जाईल. पाहूया कोण असेल. कारण इथून पुढे जर का आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त फायनलचं प्रवेशद्वार एक संघ तर तिथे विराजमान आहे, जो की अभिजित कप एमआयडीसी प्रीमियर लीग 2025 पर्व 5 चा फायनलचा सामना खेळणार आहे. दुसरा संघ कुठला असेल, विच टीम फायनल्स अपोनंट. यावेळेस देखील डीप एक्स्ट्रा कव्हरला तो चेंडू टोलावला गेला. सिंगलच मिळणार आहे, कारण दुसरी कुठलीही मिळेल का. ओहो, इथे मात्र नजर हटी और दुर्घटना घडते बची. अगदी वेळीच आपण पाहिलं तर रिव्हर्स गिअर टाकला, गाडी पुन्हा एकदा पार्क केली पार्किंगमध्ये, आणि तिथे एक अपघात झाला असता. त्या अपघाताचं नाव होतं रनआउट. 80 धावा दफलकावरती. 5 निर्णायक महत्वाचे चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. यावेळेस देखील जमिनी समांतर फटका, तेच तर थ्रो देखील होता. अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फेकी भरकटली. गोलंदाज तिथे दुसरी कुठली धाव नक्कीच फलंदाजाला घेऊ देणार नाहीत. आणि साधिकच इथे पळापळ धावपळ आपण पाहतोय, धाव पाहतोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धाव आहे, मग ते व्यक्ती असो किंवा प्राणी. धाव तर करावीच लागेल, पळापळ करावी लागेल. रोज एखाद्या जंगलामध्ये जेव्हा पहाट होते तेव्हा वाघ म्हणतो मला हरणापेक्षा दुपटीने धावायचे, तेव्हा मी हरणाला खाऊ शकेल आणि माझी भूक थांबेल. आणि हरिण म्हणतो मला वाघापेक्षा वेगाने धावायचंय, तेव्हा माझा जीव वाचेल. परंतु इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा फुटबॉल पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहू शकतो 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. आता मला वाटतं क्रिकेट नंतर फुटबॉलवरती देखील थोडंसं लक्ष द्यावं लागेल ऑर्गनाईज कमिटीला, कारण चांगलं फुटबॉल प्रदर्शन देखील खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक मजबूत ताकदवर शक्ती प्रदर्शन. धावा अर्धा डझन, षटकार. 90 धावा षटकाराच्या मदतीने दफलकावरती. यावेळेस लागली बॅटची कड़ा और बल्लेबाज अगले ही पल मैदान के बाहर चल पड़ा. विकेटचं पतन. थँक्यू. आज दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा लंच ब्रेक होता, जेवणाची वेळ होती, तेव्हा आमच्या बऱ्याचशा महिला भगिनीने देखील खेळपट्टीचा आनंद घेतला. आणि कदाचित पुढच्या वर्षी टीम देखील पाहायला मिळू शकते, किंवा आयोजकांमध्ये साहजिकच आहे बऱ्याचशा आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांचे मिस्टर्स देखील आहेत, त्यांच्यावरती जोर दिला जाईल की आमची टीम खेळली पाहिजे, नाहीतर तुमचा खेळ बंद होऊ शकतं. चर्चा जोरदार होणार आहे. सर्व आयोजक कमिटीने देखील त्यावरती विचार करावा, नाहीतर त्यांनाच नाही येऊ दिलं तर खेळणार कुठून. 90 धावा दफलकावरती. यावेळेस देखील पिकअप शॉट गॅप त्या ठिकाणी शोधला जातोय. डीप मिड विकेटचे खेळाडू लॉंग ऑनचे खेळाडू तिथे थोडासा वेळ घेतला, त्यामुळे धावांची धाव फलंदाजांची तिथे सफल यशस्वी आहे. 92 धावा या दफलकावरती. 92. पुन्हा एकदा इथे मात्र वाईट बॉल. पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका. तिथे आपण पाहिलं लॉंग ऑफला नक्कीच खेळाडू तैनात. सुंदर आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण संघासाठी देखील करते. शेवटचं षटक आहे दफलकावरती आपण पाहिलं तर 94. यावेळेस देखील फोलरचा चेंडू होता. प्रहार हवा तसा झाला नाही, परंतु सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होणार देखील नाहीये. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत.
ओ यावेळेस देखील प्रहार खेळला देखील. चेंडू बाकी होते शेवटचे 3. इथे बदललाय फलंदाजाचा सीन. विकेटचं पतन. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू. राज टायटन संघाच्या 95 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर पंकज ऑन स्ट्राईक. ओहो इथे देखील टार्गेट सरळ सरळ यष्ट्यांचा भेद. बट रनआउटची अपील जी फेटाळली गेली. 95 वरती धावफलक स्थिर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग इन सेमीफायनल 2. इथे देखील पायांचा भेद आहे. यष्टीरक्षक तिथे मात्र यावेळेस 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? होईल का? अजिबात नाही. निघाले होते फलंदाज. त्यांना वाटलं यष्टीरक्षकांचं लक्ष नाहीये, परंतु हळवार पद्धतीने बेल्स तिथे पाडल्या गेला. 2 धावा आल्या आणि 2 अंकाच्या मदतीने 8 षटकांच्या निर्धारित समाप्तीनंतर धफलकावरती आपण पाहतोय बनवल्या गेल्या 97 जिंकण्यासाठी 98 धाव्यांची गरज. इथून पुढे मी घेईल छोटीशी विश्रांती. सेमीफायनल क्रमांक 2 आणि सेकंड इनिंगचं धावतं समालोचन तुम्ही ऐकाल प्रवीण करपे सरांच्या माध्यमातून. तोपर्यंत मी छोटीशी विश्रांती घेतो. धन्यवाद. 2 मिनिटांचा कालावधी फक्त या इनिंग ब्रेकसाठी असेल. तोपर्यंत आपण डीजे मास्टर यांना पुन्हा एकदा संधी देऊया. डीजे आपका समय शुरू होता है अब. पासून या ठिकाणी मानाची आपली MPL MIDC प्रीमियर लीग मध्ये पदपूर्वक पदापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. सेमीफायनल 2 आपण पाहतोय. एका बाजूने राज टायटन्स त्यांच्या विरोधामध्ये प्रगती 11 या टीम मध्ये सेमीफायनल 2 चा महामुकाबला मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पंच काय होतील
सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, कव्हर पॉइंटला चेंडू भेदत सीमा रेषा पार, कडक भेदडक चौकार. कडक आणि बेधडक चौकार आपण पहिल्या चेंडूवरती पाहिलाय. पुन्हा एकदा बॅकवर्डला हा चेंडू मात्र खेळून काढला. तिकडे क्षेत्ररक्षक जे मात्र तैनात असणार आहेत. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जाणार आहे. 5 धाबाच्या मात्र धावफलकावरती एका बाजूने जगदीश रेड्डी, दुसऱ्या बाजूने वेदांत. या दोन्हीही फलंदाजांना आपण पाहतो. वेदांत ऑन स्ट्राईक, गोलंदाजच्या ट्रॅकवरती अभिजित. यावेळेस हा चेंडू इथे मात्र अगदीच जर पाहिलं तर उजव्या लाईनच्या खूपच बाहेर असणार आहे. पंचांच्या दोन्ही हा समांतर धावा तिकडे आलेल्या आहे. धावांतर, धावफलक वाढलंय. धावफलकावरती धावा 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटकाय. चेंडू तिकडे डीप मिड विकेटला सीमा रेषा पार, मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. तोफेचा गोळा. 6 धावा. धावफलक वाढले. धावफलकावरती धाबा 12 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र फुलटॉस होता, परंतु खराब चेंडू इथे पंचांनी खेळवलाय. व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धावेने धावफलक वाढले. धावफलकावरती धाबा 13 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. षटक पहिलं मार्गस्थ आहे. एक पाऊल पुढे घेत हा फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढलाय. एक सिंगल येईल. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 14 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. ग्रास ग्राउंड सिल्वर क्रिकेट अकॅडमी चिखलीच्या मैदानावरती आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न करतोय. डी नंबर 2 मध्ये, दिवस क्रमांक 2 मध्ये लॉंग ऑन झोन मध्ये हा फटका होता. तिकडे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल आली. धावफलकावरती धाबा आहेत 15. जगदीश रेड्डी आणि दुसऱ्या बाजूने वेदांत यांना देखील आपण पाहतोय. अभिजित आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल होत होता, तिकडे चेंडूला फील्ड केलंय. दरम्यान तोपर्यंत तिकडे आकडे देखील चेंज होणार आहे. षटक क्रमांक संपला पहिलं. एक षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा विदाउट लॉस. प्रगती 11 या टीमला आपण पाहतोय बाट मार्क वरती 16 या अंकावरती. 16 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानामध्ये 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील मात्र मैदानावरती तयार असणार आहे. यावेळेस फटका अप्रतिम आहे. चेंडूला तिकडे फील्ड केलं जाणार आहे. एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. 17 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग होणारा चेंडू थेट पायांचा वेध चेंडूने घेतलाय. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. अक्रॉस दी बाट फटका खेळलाय. गॅप शोधलाय. अगदीच जर पाहिलं तर गॅप मधनं चेंडू जाऊन पोहोचणार आहे मिड विकेटला. अर्थातच कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा देखना चौकार. 4 धावा. आकडेवारी चेंज झालेली आहे. 21 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. सुंदर पद्धतीने हा फटका खेळलाय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल झालेला असेल आणि तिकडे जर आपण पाहिलं तर चेंडू जाऊन पोहोचलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाबेसाठी चौकार. आकडे देखील मात्र चेंज होणार आहेत. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रसाद यांना आपण पाहतोय. आणि किसी प्लेसमेंट चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल जी मात्र प्राप्त झालेली आहे.
षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरं जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिला तर तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती शेवटच्या 36 बॉल बाकी असतील. 36 बॉलमध्ये विजयासाठी 71 71 धावा अजून बनवायच्यात. यावेळेस इथे मात्र हा चेंडू मात्र सुंदर होता, प्रतिम होता, अचूक टप्प्याचा चेंडू. प्रणव माने आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, अनुभव त्यांचा दीर्घ आहे. त्यांच्या अनुभवाचे बोल काही सांगून जातील. दुसऱ्या बाजूने वेदांत आहेत. फटका खेळलाय, लॉंग ऑफ रिझन पार केला जाईल. चेंडू जाऊन पोहोचलेला आहे तिकडे सीमा रेषा पार. 4 धावेसाठी आपली MPL अभिजित कपचा हा चौकार. चेक केलं जाईल. तिकडे सीमारेषेच्या बाहेर चेंडू अडवलेला आहे की आतमध्ये. टीव्ही अंपायर तिकडे बिझी होत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर तिथे मात्र केला जाईल. टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. 31 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चौकार आहे. जो डिसिजन इथे दिलेला आहे तो डिसिजन असणार आहे. चौकार आलाय. धावफलक वाढले. 31 31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 34 बॉल शिल्लक विजयासाठी 67 धावांची गरज. 31 झाल्यात विदाउट लॉस. जगदीश रेड्डी दुसऱ्या बाजूने वेदांत यांना आपण मैदानावरती बांधतोय. प्रगती 11 या टीमकडनं कार्पेट पद्धतीचा फटका आहे. डिपेंड विकेटला चेंडूला फील्ड केलंय. दरम्यान एकच सिंगल आली तिकडे. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 32 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा अर्थातच आपली MPL 2025 ला आपण पाहतोय. 5व्या पर्वामध्ये संपन्न होणारी ही मानाची क्रीडा स्पर्धा आहे मित्रांनो. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्रिकेट आहे मित्रांनो. लहानपणी तुम्ही आम्ही सर्वजण, मी कालच म्हटलं की शाळेत जायला निघालो परंतु शाळेत गेलो नाही. कशा वाचून तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून. घरच्यांचा आणि शिक्षकांचा मार लहानपणी कुठल्या खेळा वाचून खाल्लाय तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून खाल्लेला आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणूनच हा क्रिकेटचा खेळ आहे. बॅकवर्डला थर्ड मॅन मधनं चेंडू फरार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा हा चौकार. थँक्यू थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. धावफलकावरती धावा 37 धावा. डीजे धन्यवाद. खऱ्या अर्थानं चांगली ऑपरेटिंग तुमच्या माध्यमातून केली जाते. तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी आभार. सुंदर फटका चौकार. तांबडी चांबडी चमकते उन्हात. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसरं संपलंय. 3 षटकांचा खेळ संपेल. 41 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिली 3 षटकं संपली. पहिल्या 18 बॉलमध्ये किती आल्या? 41 41 आल्यात. त्यानंतर जर आपण इक्वेशनचा विचार केला तर 5 ओव्हर अजून बाकी आहेत. 57 बनवायच्या. 30 बॉलमध्ये अजून 57. इथे तुम्हाला चेस कराव्या लागणार आहेत प्रगती 11 टीम. महत्वपूर्ण मॅच आहे. ग्रास ग्राउंड आहे. आकर्षक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स इथे मात्र आपल्याला कौस्तुभ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. सुंदर फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 45 धावाच्या मात्र धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम प्रहार. चेंडू चाललाय निघून सीमा पार. 6 धाबेसाठी ब्रँडेड हिट अभिजित कपचा हा षटकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. लाका लाका दिसा पांढरा कडक किमन टाकून मी कडक चेहऱ्यावरती परीक्षा जगाचा दोघांनी थँक्यू थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र धावफलक इथे मात्र वाढले जाणार आहे. धावफलकावरती धावा 51 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांनी वाईट बॉल खेळवलाय.
अतिरिक्त धाव जी अजून ऍड होणार आहे 52 धावाच्या मात्र धावफलकावरती. यावेळेस पूर्णपणे यॉर्कर लेनचा चेंडू होता. घातक चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय, परंतु तिकडे संपर्क झाला होता बॅट आणि बॉलचा. कुठलीही धाव तिकडे मात्र घेतली जाणार नाही. डॉट बॉल आलेला आहे. 52 धावाच्या मात्र धावफलकावरती. फुल टॉस समाचार घेतलाय, चेंडू जाऊन पोहोचलाय तिकडे सीमा रेषेच्या अगदी जवळ. मध्यंतरामध्ये चेंडूला फील्ड केलंय आणि तिकडे फक्त त्या चेंडूवरती एकच सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने गुणलेखक तिकडे बिझी होत आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर वाईट बॉल पुन्हा एकदा. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. 54 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं अनेक अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा आपली MPL MIDC प्रीमियर लीग अभिजित कपमध्ये मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. फुल टॉस समाचार घेतलाय. आए हो तो स्वागत नहीं करोगे हमारा. ब्रँडेड हिट अभिजित कप आपली MPL चा हा षटकार. उद्योग संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. अध्यक्षांना विनंती आहे आपण मंचकावरती यायचं आहे. धावफलकावर धावा 61 धावाच्या मात्र धावफलकावरती. जयदेव सर आपणास विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मॅच खूप महत्वपूर्ण आहे. सेमी फायनल 2 आहे. यानंतर थर्ड प्लेस साठी आपण मॅच पाहणार आहोत. हॅलो हॅलो. या ठिकाणी म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते साहेब आलेले आहेत. त्यांचे MIDC प्रीमियर लीग चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटना यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांचा सन्मान आमचे तज्ज्ञ संचालक प्रवीणजी शिंदे सर करतील. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जाणार आहे 6 या अंकानं. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 68 धावा आणि ते काय झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला झेल फलंदाज होत आहेत या चेंडूवरती फेल. धावफलकावरती विकेट आल्यानंतर इथे थोडासा ब्रेक लागेल धावसंख्येला. न्यू बॅटर ऋषी खलतकर इथे मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. गीते साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. उद्योग संघटनेच्या वतीने प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते साहेब आपण आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालात. आपलं देखील पुनश्च एकदा MIDC प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. 68 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक धाव जी आहे ती मात्र वाढेल. ऍड होईल खात्यामध्ये 69 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला हा मात्र फटका खेळून काढला. तिकडे देखील एक सिंगल आली. 70 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मित्रांनो शेवटचे 20 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी किती बनवायच्यात अजून 28 बनवायच्यात. संघर्ष फार मोठा करावा लागणार आहे कारण दोन्ही संघ हे जिंकण्यासाठी खेळत आहे. क्रिकेट हा खेळ प्रत्येक जण हा जिंकण्यासाठीच खेळतो, परंतु इथे कोणाला तरी पराभूत व्हायचं या मॅच मध्ये. यावेळेस अप्रतिम प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. हॅलो हॅलो हॅलो. शिंदे साहेब. हॅलो 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 हॅलो. शिंदे सर आपणास नम्रतेची विनंती आहे. कोणाला तरी सांगून साहेबांच्या गाडीमधले जे कोणी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी त्यांना देखील लंच बॉक्स द्या प्लीज.
76 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस वरती बाट फटका मात्र खेळलाय लॉंग बॉल मध्ये. चेंडूला तिकडे फील्ड केले जाणार आहे. दरम्यान तिकडे एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 77 धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रणव माने आहेत. बॅटिंगच्या मार्कवरती ऋषी आहेत. आक्रमक दर्जाचा फटका गॅप शोधलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. 81 81 धावा ज्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून विजयासाठी 17 बनवायच्यात. अप्रतिम असं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र तिकडे खेळून काढला होता. एकच सिंगल आली त्या चेंडूवरती. 82 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येणार आहे. संपर्क होऊ शकत नाही बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये सर्वांनी पाहिलाय. यावेळेस इथे मात्र पुन्हा या एकदा ठिकाणी क्राईम ब्रांचचे सिनियर पोलीस निरीक्षक जितेंद्रजी कदम यांचे देखील MIDC प्रीमियर लीग चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटना यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आमच्या चाकण MIDC उद्योजक संघटनेचे खजिनदार किसनजी गायकवाड करतील. षटक संपलंय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 84 धावाच्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रगती 11 या टीमला चेसिंग मध्ये बॅटिंग करताना आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचे चेंडू मात्र मैदानावरती शिल्लक असतील. 12 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज असणार आहे. यावेळेस इथे सरळ बाट न फटका केला होता. डाय तिकडे मात्र लावली होती परंतु चेंडूला फील्ड करण्यामध्ये यश आलेलं आहे. झेल जरी होऊ शकला नाही परंतु प्रयत्न सुरेख होते. चेंडूला तिकडे मात्र तुर्तास फील्ड केलेला आहे. थांबवलेला आहे. दरम्यान हा चेंडू सुरेख होता. संपर्क जो मात्र होऊ शकला नाही. अर्थातच अजून एक डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. 85 धावा धावफलकावरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. आसमान ने छुया और गेंद तारामंडल में जाकर पहुंची है. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे असणार आहे. 6 धावेसाठी षटकार. फक्त 1 धावेची गरज आहे अजून विजयासाठी. प्रगती 11 या टीमला मेगा फायनल ग्रँड फिनाली मध्ये दुसरा संघ कोणता दाखल होणार. निकाल आपल्या समोर येतोय आणि निकाल आपल्या समोर आलाय. मेगा फायनल ग्रँड फिनाली मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय प्रगती 11 हा संघ. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन प्रगती 11 टीम. राज टायटन टीम तुम्ही देखील एक चांगला खेळ करून दाखवलाय या मॅच मध्ये. तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही आभारी आहोत. दोन्ही टीम सेकंड करून घ्या. एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलेली आहे. पहिला संघ मेगा फायनल ग्रँड फिनाली मध्ये एंटर झालेला आहे. त्या टीमचं नाव असेल सह्याद्री 11 संघ. दुसऱ्या सेमीफायनल मधनं राज टायटन्स या टीम विरोधात विजय प्राप्त करत प्रगती 11 हा संघ मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाली मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आणि यानंतर थर्ड प्लेस साठी आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूने PVN आणि त्यांच्या विरोधामध्ये राज टायटन्स अशी मॅच थर्ड प्लेस साठी असणार आहे. आणि त्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाली. एका बाजूने प्रगती 11 त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11.
अभिजित कपची ही शेवटची मॅच असणार आहे. आपण पाहतोय आपली MPL 2025 MIDC प्रीमियर लीग. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मान सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. अनेक उद्योजक, अनेक आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील स्वागत. पंचांनी देखील गेले 2 दिवस सुरेख असं कामकाज केलंय. पंचांना देखील मी मनापासून धन्यवाद देईल. आमचे कॅमेरामॅन आहेत, स्वतः PC ऑपरेटर आहेत, लाईव्हवाला चॅनलची संपूर्ण टीम इथे मात्र सुंदर पद्धतीने काम करते. त्यांना देखील मनपूर्वक